जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून भवानीनगर भागात एका तरुणास रॉडनं बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। सागर भगवान आगलावे, वय वर्ष अंदाजे 18 असं मैताचं नाव आहे। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा। आज दिनांक 22 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला रॉडनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सागर भगवान आगलावे, वय वर्ष 18 असं मृत तरुणाचं नाव आहे। मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाळण्याच्या संशयातून 2 ते 3 जणांनी रॉडनं बेदम मारहाण केली। या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं त्यांना गंभीर अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा सकाळी 6 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मैताच्या नातेवाईकांनी घेतला आहे। काय सांगणार की कुणाची घटना घडलेली आहे, काय नेमकं प्रकरण होतं? शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेलता, पाहून येतो म्हणे। मी भाड्याने खोली केलेली आहे, पण ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे, तर ते पाहायला गेलता। म्हणलं मी घरून येतो, त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं। मी जाऊस तर कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी। नाव काय मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके। काय भांडण होतं तुमचं आणि त्यांचं? भांडण काय नाही मला माहित नव्हतं। मी माहेराला गेलेले होते, तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही। पोराचं कामाला जाता जाता पळलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं। सरकारी दवाखान्यात होतं पोरग। ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती। किती दिवस झाले ऍडमिट होता भाऊ? ऍडमिट का? त्या बारीनं 4 दिवस होता। आता 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 शनिवारी आणलेलं 8 दिवस झाले सर। आज 15 तारखेला आणलेलं वय त्याचं नाव काय आणि तुम्ही त्यांच्या कोण लागता? सागर आगलावे। तुम्ही त्यांच्या कोण लागता? आई। तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा। घटना केव्हा झाली? ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला। मारलेला कोण आहे आणि मारलेलं वाद झाला होता? राजा इजा, आशी बोडके। कोणत्या कारणाने वाद झाला होता? हा, वाद कशामुळे मारलं म्हणजे? त्या गाडीमुळं। आणि आम्ही घरी नव्हतो ना, आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना, पण आमच्या मागं पाठिंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर। गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही, कोणी जाळली आम्हाला माहितच नाही। 2 वाजता गाडी जळालेली, मी माहेराला गेलेली होती। पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतं, गाडीवर पडलं होतं काय मागणी कामाला जाता जाता। तुमची मागणी आहे आता आमची मागणी हे करायचं, त्याला आधी आणून तिथं अटक करायचं, दोघा तिघायला बी, माईला बी, 2 भावायला बी। तवा इथून उचलायचं, तवरक मला उचलायचं नाही। काय नाव आपलं? आधुनिक मोमेडियन। तुमचं नाव काय? रुक्मनबाई आगलावे। एक मोमेडियन समाजाचा ते पुण्याला पळून गेलेले, ज्या दिवशी मारले त्या दिवशी पुण्याला पळून गेलेले। काय घटना घडली आणि आज तो युवक मयत झाला, काय सांगा? काल भवानीनगर मधील रहिवासी महिला नामे रुक्मनबाई भगवान आगलावे या पोलीस स्टेशन कदीम जालन्याला आल्या होत्या। त्यांच्याकडील MLC वरून आम्ही काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या शेजारी राहणारे 3 आरोपी, 2 इसम आणि 1 महिला यांच्या विरोधात काल कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये त्या युवकाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे। उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आज त्याचे शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया करीत आहोत। तसेच यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची 2 वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या गावांमध्ये रवाना झालेली आहेत। तसेच यातील गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढील योग्य तो तपास सुरू आहे। कारण काय मॅडम? मैताला काही दिवसांपूर्वी शेजारील 3 व्यक्तींनी मारहाण केली होती आणि त्या मारहाणी दरम्यान त्याचा इलाज चालू होता आणि इलाजादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। मयताच्या आईचं म्हणणं की आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही। तशी प्रक्रिया सुरू आहे। त्यांच्या सांगण्यानुसार योग्य आणि कायदेशीर कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल। जय हिंद।